बऱ्याचदा लोकांना असा प्रश्न पडतो की आम्ही देवतेचा जप तर करतो, आमच्या गुरुमंत्राचा आम्ही जप करतो, पण त्याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. मग जप करताना आमच्याकडून काही त्रुटी राहते का, आमच्याकडून काही चुका होत आहेत का? तर जप करताना कोणती निषिद्ध कार्य आहेत हे शास्त्रामध्ये सांगितलंय. लघु व्यास स्मृतीमध्ये असं म्हणलंय, जपकाले न भाषेत नांगानी चालयेत तथा न कंपयेत शिरोग्रीवाम दंतान वै न प्रकाशयेत गुह्यका राक्षसा सिद्धा हरंती प्रसभं तत् एकांते तु शुचौ देशे तस्मात् जप्यम समाचरेत. अर्थात जप करताना आपली मान हलवणं, डोकं हलवणं किंवा दात दाखवणं, कुणाशी बडबड करणं, कुणाशी निरर्थक बोलणं, एकांतामध्ये बसून जप करावा. त्या उलट लोकांतामध्ये बसणं किंवा शुचिरभूतता नसणं हे सगळे जपाचे दोष सांगितलेले आहे. आपण ज्या देवाचा जप करतो आहोत त्याचा आपल्या मनामध्ये स्मरण ठेवून पूर्ण निष्ठेने जप देवाचा करावा. जर असा जप झाला नाही, ह्याच्या विपरीत आपण जप केला तर त्या जपाचं पुण्य आपल्यापर्यंत पोहोचत नाही. राक्षस, गुह्यक इत्यादी येऊन त्या जपाचं सगळं पुण्य घेऊन जातात आणि म्हणून जप करूनही आपल्याला काही फायदा होत नाही. त्यामुळे देवतेचा जप करताना ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.